तर नाशिकमधील शेकडो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज मुंबईमध्ये भाजप आंदोलन करत असून आझाद मैदान इथं होणाऱ्या आंदोलनात कार्यकर्ते सहभागी होत आहेत। नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे। मलिक राजीनामा द्या, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज ईडीवर हल्लाबोल केलाय। ईडीचे काही अधिकारी मुंबईमध्ये वसुली रॅकेट चालवत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। तर ईडी आणि भाजप नेत्यांचं साटलोटं असल्याचा आरोप सुद्धा राऊतांनी केला आणि या प्रकरणाच्या चौकशीनंतर ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जातील असा इशारा राऊतांनी दिलाय। संजय राऊतांचा ईडीवर हल्लाबोल, ईडी आणि भाजप नेत्यांचं साटलोटं, संजय राऊतांचा घणाघाती आरोप। ईडी भारतीय जनता पार्टी की एटीएम मशीन बन गई। मैं बहुत ही जिम्मेदारी से मेरा बयान है, रिस्पॉन्सिबल सिटीजन ऑफ नेशन। ईडी और ईडी के कुछ अधिकारी भारतीय जनता पार्टी के एटीएम मशीन बन गए। सध्या मुंबईत आणि राज्यात सुरू असलेल्या ईडीच्या धाडीवरून संजय राऊतांनी निशाणा साधलाय। मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत धाडी सुरू राहतील असंही त्यांनी म्हटलंय। धाड़ीवर धाड़ी पड़ता है तो हमने सोचा हम भी एक रेड डालें। हमको भी अधिकार है घुसने का। अगर हमारे घर में कोई घुस रहा है तो मुंबई में, महाराष्ट्र में शिवसेना को भी अधिकार है घुसने का, घुसाने का। ईडी आणि भाजपच्या नेत्यांचा साटलोटं असल्याचा मोठा आरोपही यावेळी संजय राऊतांनी केला। इस रैकेट में कुछ मुंबई और महाराष्ट्र के प्रमुख बीजेपी के पॉलिटिकल लीडर भी जुड़े हैं। और मैं हवा में बात नहीं कर रहा हूं, आपके पास कागज मैंने दिए, आपने देखा होगा। ये बहुत ही गंभीर मामला है। देश का सबसे बड़ा करप्शन का ये रैकेट है। मुंबई में बैठकर चल रहा है, दिल्ली में बैठकर चल रहा है। ईडीचे अधिकारी बिल्डर्स आणि कॉर्पोरेटर्सना धमकावत असून अनेक व्यावसायिकांकडून ईडीने वसुली केल्याचा आरोपही राऊतांनी केलाय। वसुली एजंट्समध्ये भाजपच्या नेत्यांचाही समावेश असल्याचा आरोप राऊतांनी केलाय। इस 7 कंपनियों ने 100 करोड़ से भी आसपास 100 से ज्यादा बिल्डर डेवलपर से वसूली किए हैं, एक्सटॉर्शन किया है, जिसमें कैश भी है और चेक पेमेंट भी है, डिजिटल ट्रांसफर है उसमें। जिन जिन कंपनियों की ईडी ने जांच की, जिन कंपनियों की ईडी ने जांच की है, उस कंपनी ने अपना पैसा जितेंद्र नवलानी के इस 7 कंपनी में ट्रांसफर किया है। भाजप नेते किरीट सोमय्या हे सगळ्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढतात। सोमय्यांचे वाधवांसोबत कोणते आर्थिक संबंध आहेत असा सवालही राऊतांनी केला। लेकिन मैंने उस वक्त सवाल पूछा था 15 फरवरी को कि पीएमसी बैंक घोटाले का जो मुख्य कॉन्स्पिरेटर है एलटीआर के को फाउंडर मिस्टर राकेश वाधवान के साथ आपके बिजनेस रिलेशन क्या है? आप हम सबको बताते हैं ना, ये भ्रष्टाचारी, ये भ्रष्टाचारी, ये भ्रष्टाचारी। तो मेरा सवाल इतना ही था कि आपका रिलेशन क्या है? आयकर विभागाला आणि ईडीला आम्ही पुराव्यासोबत 50 नावं पाठवली आहेत। यावर चौकशी करावी असं या तपास यंत्रणांना का वाटत नाही असा सवाल राऊतांनी केला। मुंबई पोलीस या प्रकरणी तपास करत असून ईडीचे काही अधिकारी नक्कीच जेलमध्ये जातील असा इशाराही राऊतांनी दिला आहे। सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि यानंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर लगेचच परत येणार आहोत। तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत।
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय विद्यार्थी सुमी शहरात अडकले होते। तर आता सगळे भारतीयांची या सुटका करण्यात आलेली असून भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे। सगळे विद्यार्थी पोल्टावा शहराच्या दिशेने जात आहेत। तर पोल्टावा शहरातून हे विद्यार्थी ट्रेनने पश्चिम युक्रेनसाठी रवाना होतील आणि तिथून त्यांना ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतात आणलं जाणार आहे। भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जी माहिती दिली आहे त्या माहितीनुसार युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना अखेर दिलासा आहे। तर सुमीमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यात येते। या विद्यार्थ्यांना पोल्टावा इथं जाण्यास सांगण्यात आलेलं आहे। हे सगळे विद्यार्थी सुमीमधून आता पोल्टावा शहराच्या दिशेने निघालेले आहेत आणि पोल्टावा शहरातून हे विद्यार्थी ट्रेनने पश्चिम युक्रेनसाठी रवाना होतील आणि तिथून त्यांना ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतात आणलं जाणार आहे। तर ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी आणण्यात आले आणि या मोहिमेदरम्यान शेजारच्या पाकिस्तानी विद्यार्थ्यांना सुद्धा भारताने मदतीचा हात दिलाय। अशाच एका पाकिस्तानी विद्यार्थिनी आसमा शफीफ युक्रेनच्या कीव शहरात अडकली होती आणि तिची देखील सुखरूप सुटका भारतीय दूतावासाकडून करण्यात आली। तर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय दूतावासाचे आभार मानलेत। Hello. My name is Asma Shafiq and I'm from Pakistan. And I'm really thankful to the embassy of Indian Embassy of Kyiv for supporting us all the way here, as we were stuck in very difficult situations. And also thanking the Prime Minister of India, and thank you so much for supporting us, and hope we get home safely because of the Indian Embassy. तर युक्रेन नाटोत सहभागी होऊ नये म्हणून रशियाने युक्रेनवर हल्ला केला। युक्रेनमध्ये सत्तांतर घडवून आणण्याचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा डाव आहे। तर क्रीमियाप्रमाणेच हा प्रयत्न यशस्वी होईल असं पुतिन यांना वाटत होतं। मात्र तसं घडताना काही दिसत नाहीये, कारण युक्रेनचं सैन्य गनिमिकाव्याने लढत आहे। रशियाचे युक्रेनवरचे हल्ले सुरूच, युक्रेनचं रशियाला चोख प्रत्युत्तर। युद्धात युक्रेनचा गनिमिकावा। युक्रेन रशिया युद्धाचा आगडोम अद्यापही कायम आहे। रशियाकडून युक्रेनवर तुफानी हल्ले केले जात आहेत। युक्रेन काबीज करण्याचा व्लादिमीर पुतिन यांचा मनसुबा असला तरी युक्रेनच्या सैन्यानं रशियाला चांगलंच झुंजवलंय। युक्रेनची राजधानी कीव शहरात हा म्हणता ताबा मिळेल असा पुतिन यांचा अंदाज होता। मात्र युक्रेनच्या सैन्यानं पुतिन यांचा हा दावा केवळ भ्रम ठरवला। रशियाकडून युक्रेनवर सतत हल्ले केले जात असले तरी युक्रेनच्या सैन्यानं रशियाला जेरीस आणलंय। कीव शहर ताब्यात घेण्याचा पुतिन यांचा प्रयत्न, या प्रयत्नांना युक्रेनच्या सैन्यानं खीळ घातली आहे। युक्रेनचं जे रशियाचं सैन्य आहे, पहिले ते फक्त गाइडेड मिसाइल्स किंवा क्षेपणास्त्र वापरत होते, कारण त्यांना युक्रेनचं जास्त नुकसान करायचं नव्हतं। आता त्यांनी शहरांना वेढा दिलेला आहे, परंतु त्यांचं जे ॲम्युनिशन आहे, त्यांचं जे सामान आहे लढाईचं, ते यायला वेळ लागतो आहे। त्यांच्या रणगाड्यांना जे त्यांनी क्रॉस कंट्री म्हणजे नॉर्मल जमिनीवरनं यायला पाहिजे, रस्ते सोडून यायला पाहिजे, ते त्यांना जमत नाहीये, कारण तिथली जमीन आता बर्फ पडल्यामुळे नरम झालेली आहे। भलेही रशियाचं सैन्य कीव शहराच्या जवळ पोहोचलं असेल तरी त्यांना कीव शहरावर पूर्णपणे कब्जा करता आलेला नाही। युक्रेनच्या सैन्यानं गनिमिकावा पद्धतीनं प्रतिहल्ले करण्यास सुरुवात केली आहे। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांचं सैन्य गनिमी पद्धतीनं लढत असून त्यांनी केवळ कीव शहर आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवलंय। एवढंच नाही तर त्यांनी रशियाच्या सैन्याची कीवमध्ये घेराबंदी केली आहे। युक्रेनच्या सैन्याकडून रशियाच्या लढाऊ हेलिकॉप्टर्सना लक्ष्य करण्यात आलंय। रशियाच्या ज्या फौजा आहेत
रशियाचे जे रणगाडे आहेत त्यांचा ॲडव्हान्स स्लो करायचा, त्यांना शहराच्या आत घुसू द्यायचं नाही, जिथे जिथे ते एकटे असतात किंवा जिथे जिथे त्यांचं प्रोटेक्शन करता इतर कोणी नसतं त्याच्यावरती जाऊन हल्ला करायचा. म्हणजे जसा छत्रपतींचा जो गनिमी कावा होता तशा प्रकारचा गनिमी काव्याच्या मदतीने ते वेगवेगळी जी रशियन सैन्याची जी अंग आहेत, ब्रिगेड्स आहेत, बटालियन्स आहेत, त्यांच्यावरती ते हल्ला करतायत आणि हल्ला झाल्यानंतर त्याचे फोटो, त्याचे व्हिडिओज प्रकाशित करतायत. त्याच्यामुळे त्यांचा जो दावा आहे तो किती खरा आहे हे लोकांना कळतं. एका निर्जन ठिकाणी ते हेलिकॉप्टर कोसळल्याचा दावा युक्रेनच्या सैन्याकडून करण्यात आला. रशियाच्या लढाऊ विमानांनाही युक्रेनच्या सैनिकांनी टिपायला सुरुवात केली. दोन्ही देशांच्या सैन्याकडून हल्ले प्रतिहल्ले केले जात आहेत. रशियानं 2 लढाऊ विमानं पाडल्याचा दावा युक्रेन लष्कराकडून करण्यात आलाय. एक विमान क्षेपणास्त्राचा मारा करून पाडण्यात आलं, तर दुसरं विमान हे युक्रेनच्या लढाऊ विमानांनी टिपल्याचा दावा करण्यात आलाय. युक्रेन सैनिकांच्या गनिमी काव्यामुळे रशियाला कीव शहरात आगेकूच करणं शक्य झालं नाही. आज 13वा दिवस युद्ध चाललेलं आहे. अजून सुद्धा अनेक शहरांवरती रशियाचा कब्जा झालेला नाहीये. रशिया अजून युद्ध जिंकत नाहीये आणि रशियाचे अनेक रशियाच्या अनेक सैनिकांना मारण्यात येत आहे. तर गनिमी कावा म्हणजे त्या 2 गोष्टी करता आहेत. एक त्या रणगाड्यांवरती, त्यांच्या गाड्यांवरती अँटी टँक मिसाईल्स जॅव्हलिन नावाची आहेत, त्यांनी हल्ला करायचा लपून, किंवा दुसरं रशियाची जी आकाशात विमानं जी उडत आहेत त्यांच्यावरती मिसाईल्सने हल्ला करायचा. तर हा जो गनिमी कावा आहे यामध्ये नक्कीच युक्रेनच्या सैन्याला यश मिळतं आहे. या सगळ्यामुळेच रशियन सैन्यानं आता कीव शहरालगत असलेल्या गावांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. गावातल्या धार्मिक स्थळांवर रशियाकडून हल्ले केले जात आहेत. रशियाच्या हल्ल्यात गावातली चर्च भस्मसात झाली आहेत. रशियाकडून युक्रेनच्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केलं जात आहे. नुकताच रशियानं युक्रेनच्या एका ऑइल डेपोवर हल्ला केला. यानंतर या डेपोला भीषण आग लागली. रशियाकडून विविध शहरांवर हल्ले केले जात आहेत. इर्पिन शहरात करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यामुळे प्रचंड नुकसान झालं. रशियन सैन्यानं सुमी शहरावर भीषण हल्ला चढवला. यामध्ये निवासी परिसरात सुद्धा खूप जास्त बॉम्ब हल्ले केले गेले. एका इमारतीवर करण्यात आलेल्या हल्ल्यात 2 मुलांसह 9 जणांचा मृत्यू झालाय. रशियन सैन्याच्या वाढत्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी सामान्य नागरिक बंकर्सचा आसरा घेत आहेत. पण आता रशियाकडून बंकर्सला सुद्धा टार्गेट केलं जात आहे. रशियाकडून बंकर्सवरती थेट क्षेपणास्त्रांचा हल्ला चढवला जातोय. यामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आलाय. रशियाकडून कीव, खार्किव आणि इर्पिन या शहरांवर अनेक हल्ले करण्यात आले. त्यामुळे या शहरातल्या शेकडो इमारती नेस्तनाबूत झालेत. ठिकठिकाणी उद्ध्वस्त झालेल्या इमारतींचे ढिगारे पाहायला मिळत आहेत. रशियाचं आक्रमण रोखण्यासाठी युक्रेनच्या सैन्याकडून लढा दिला जातोय. युक्रेनमध्ये दाखल झालेल्या रशियाच्या वाहनांवर युक्रेनच्या सैन्याकडून हल्ले केले जात आहेत. युक्रेनच्या रस्त्यावर ही लढाई लढली जाते. युक्रेनच्या सैन्याकडून गनिमी कावा पद्धतीनं रशियाच्या सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. प्रताप काळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर मुंबई पोलीस दलातील एका पोलीस अधिकाऱ्यानं चक्क बलात्कार पीडित महिलेच्या तक्रारीमध्ये संशयित आरोपीवर गुन्हा दाखल न करण्यासाठी त्याच्याकडे तब्बल 37 लाख रुपयाची लाच मागितल्याचा आरोप केला जातोय. आणि याच प्रकरणी पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या नाम जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेनं आपल्यावर एका व्यक्तीनं बलात्कार केल्याची तक्रार दिलेली होती. या प्रकरणी तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक भरत मुंढे यांनी संशयित आरोपीशी संपर्क साधून गुन्हा दाखल न करण्यासाठी 37 लाखांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या संशयित आरोपीनं याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर भरत मुंढेला 7 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं गेलंय. यामध्ये तक्रारदार यांना आलोसे म्हणजे आरोपी लोकसेवक आहेत त्यांनी बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्याकरता आणि बळीत महिलेला तक्रार मागे घेण्याकरता
30 लाखाची डिमांड केली होती. त्यामध्ये स्वतःकरता 5 लाख रुपये आणि सिनियर PIकरता 2 लाख रुपये असं त्यांनी मागणी केली होती. त्या मागणीनुसार आम्ही कारवाई केलेली आहे आणि 7 लाख रुपये त्यांनी ॲक्सेप्ट करताना त्यांना रंगेहात त्यांना पकडण्यात आलेलं आहे. हे पैसे पीडित महिलेच्या संमतीनं मागितले होते की महिलेला याबाबत काहीच माहिती नव्हती याचा तपास देखील केला जात आहे. या प्रकरणी सखोल चौकशी सुरू असल्याचं ACBच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. सध्या तपास चालू असल्यामुळे अधिक काही सांगता येणार नाही आम्हाला. सध्या आम्ही एवढंच सांगू शकतो की आम्हाला जी तक्रार मिळाली होती त्यानुसार आम्ही सापळा कारवाई केलेली आहे आणि ते सापळा कारवाईमध्ये आलोचे आरोपी जे आहेत त्यांना आम्ही 7 लाख रुपये घेता रंगेहात पकडलेले आहे. गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिसांनीच लाच मागितल्याच्या या घटनेनं मुंबई पोलीस दलात खळबळ माजली आहे. लाचखोर पोलीस उपनिरीक्षक भरत मुंढेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मुंबई पोलीस सखोल चौकशी करून या प्रकरणाच्या मुळाशी जाणार का आणि या प्रकरणातलं सत्य समोर आणणार का असे प्रश्न आता मुंबईकर विचारतायत. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी नामजोशी पोलीस ठाण्यात भेट दिली. दरम्यान त्या काय म्हणाल्यात ते पाहूयात. उपनिरीक्षक अधिकाऱ्यांनी एका महिलेची छेडछाड झालेली असताना पैशाची मागणी केली. अर्थातच त्यांना अटक झालेली आहे. अर्थातच सगळ्या कायद्याच्या बाजूनी त्यांच्यावर कडक कारवाई तर नक्की होणार. आमच्या नामजोशी पोलीस स्टेशनचे जे सगळे अधिकारी वर्ग आहेत ते नक्की ह्या गोष्टीला निषेध करून जे जे एव्हिडन्स त्यांना देता येईल तेवढे ते सगळे देणार. मुळामध्ये मी जेव्हा हे कळलं, कालच संध्याकाळी कळलं मला. तर आशिष शेलारांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात पोलिसांना भीती राहिलेली नसून राजरोसपणे पोलिसांचा स्वैराचार हा सुरू असल्याचं आशिष शेलार म्हणाले. गंभीर आरोप ज्या पोलीस अधिकाऱ्यावर असेल की ज्याने आमच्या माता भगिनींचं रक्षण करणं अपेक्षित आहे, त्यांनी साधी तक्रार सुद्धा घ्यायची नाही, तर मला वाटतं या राज्य सरकारमध्ये पोलिसांना आता कोणाची भीतीच उरलेली नाही. राजरोसपणे पोलिसांचा स्वैराचार हा राजाश्रयात चालू आहे की काय प्रश्न निर्माण होतो. आणि या सगळ्या घडामोडीनंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.